Standard 8 Subject General Science Unit 2nd Health and Diseases. Students, in previous video we saw about some important diseases of the present day. So we already discussed about some diseases like dengue, swine flu, AIDS, and there are again some diseases which infections are through animals. So the infections through animals, there is a one disease we already discussed, and that one is rabies. So rabies, that is infected through the bite of a dog, rabbit or monkey, cat, etc. And what are the symptoms of that, and what are the preventive measure of that, we already studied about this in previous video. Okay, now see, there are some questions about that. Why the animal cages and their living places should not be near to the kitchen? What is question? See here, काय क्वेश्चन आहे पहा, की आपण जे डोमेस्टिक काही ॲनिमल्स आपण हे करत असतो, पाळत असतो, काही डॉग्स किंवा कॅट्स जे आहेत, तर त्याचे किंवा काही बर्ड्स जे आहेत त्याचे केजेस जे आहेत, ॲनिमल केजेस जे आहेत, म्हणजे त्यांचे जे पिंजरे आहेत, तर ते किचनजवळ आपण ठेवत नाही. वाय इट इज? बिकॉज रिझन इज दॅट सो देर आर सम डिसीजेस विच मे infected or that may spread through these animals, either be that are domestic one. जरी ते पाळीव असले तरी त्यांच्यापासून काही जे डिसीजेस आहेत तर ते स्प्रेड होण्याची शक्यता असते. नाउ सी, सेकंड क्वेश्चन इज, डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाय. आता रेबीज हा जो डिसीज आहे, जो जनरली दॅट इज ऑकर्स बाय द बाईट ऑफ डॉग. कुत्रा चावल्यानंतर काय होतो? हा दिसतो. तर हे म्हणजे त्याचे सिम्पटम्स काय आहेत? मेन सिम्पटम इज अ हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्याची प्रचंड भीती वाटणे, फीवर अँड द एक्स्टॅजरेशन बिहेवियर, म्हणजे अतिशयोक्तीपूर्वक वागणं जे आहे हे त्याचे मेन सिम्पटम्स आहेत. त्याच्यावरून आपण त्या रेबीजचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. Now see, in today's video we are going to discuss about some non-infectious diseases. We are going to discuss about some non-infectious diseases. Okay, non-infectious म्हणजे कसले? See, त्यांचं जे इन्फेक्शन आहे तर ॲक्च्युली दॅट आर नॉट ऑकर थ्रू द इन्फेक्शन. कुठल्याही इन्फेक्शनने हे होत नाही, किंवा दे आर नॉट ऑकर बाय द बॉडी कॉन्टॅक्ट, किंवा एकमेकांच्या सहवासामध्ये राहिलं तरीही हे एकमेकांमध्ये त्याचं इन्फेक्शन होऊ शकत नाही. सो दॅट डिसीजेस आर कॉल्ड ॲज अ नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. असे जे डिसीज आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं? नॉन इन्फेक्टियस डिसीज असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये परत एकदा पुन्हा याची डेफिनेशन पाहूया. द डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट दॅट आर कॉल्ड ॲज अ नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. त्या डिसीजना नॉन इन्फेक्टियस डिसीज असं म्हटलं जातं. नाव सच डिसीजेस अरायझेस इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन. आता हे जे रोग आहेत हे ह्युमनमध्ये काय होतात? ते स्वतःच तयार होत असतात, पण ते तयार होण्यासाठी काहीतरी कारण का असतं, कारणीभूत ठरतं. सो देर इज सम रिझन ड्यू टू विच दीज डिसीजेस ऑकर्स टू द ह्युमन. ओके, सो वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ऑल दीज डिसीजेस. सो फर्स्ट वन इज अ कॅन्सर. So we are going to discuss about first cancer. Cancer, कर्करोग म्हणतो आपण त्याला मराठीत. So cancer, that is a uncontrolled and
ग्रोथ दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय असते बघा, काही एखादी पेशी जी आहे सेलची अनकंट्रोल्ड आणि ॲबनॉर्मल अशी का होते ग्रोथ होते. म्हणजे त्याच्यामध्ये त्या होणाऱ्या पेशीच्या वाढीवर कुठल्याही आपल्या शरीराचं नियंत्रण नसतं आणि नॉर्मल नाही आहे, ते सामान्य नाही आहे, काय आहे असामान्यपणे होणारी काय आहे ती ग्रोथ होते. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. त्या प्रकारचा जो डिसीज आहे तर तो काय आहे कॅन्सर आहे. सो देअर अ ग्रुप और लंप ऑफ द कॅन्सरियस सेल दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅलिग्नंट ट्यूमर. आता इथं काय होतं बघा, या कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला सेलची अनकंट्रोल्ड जी ग्रोथ आहे तर अशा ठिकाणी बॉडी पार्ट्सवर काही ठिकाणी काय दिसतं आपल्याला ग्रुप किंवा इथं आपल्याला लंप दिसतं, म्हणजे फुगवटा दिसतो, फुगीरपणा म्हणजे गाठ तयार होते. सो दॅट इज अ कॅन्सरियस सेल का होतात, त्यांची ग्रोथ होते अनकंट्रोल्ड अँड दॅट फॉर्म्स अ लंप. त्याच्यामुळे लंप तयार होतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅलिग्नंट ट्यूमर, ज्याला आपण ट्यूमर गाठ असं म्हणतो आपण त्याला. सो कॅन्सर ऑकर्स कॅन बी ऑकर्स थ्रू व्हेरियस ऑर्गन्स. आता याच्यामध्ये कॅन्सर वेगळ्या आपल्या ऑर्गन्सना होऊ शकतो, असं स्पेसिफिक कुठला एकच ऑर्गन आहे ज्यालाच फक्त कॅन्सर होतो असं नाही. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर ऑकर्स इन अ ह्युमन दॅट आर लाईक अ लंग कॅन्सर, मे बी सम ह्युमन्स हॅविंग लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा होतो कर्करोग, माउथ कॅन्सर तोंडाचा होतो, टंग जिभेला, स्टमक आपल्या शरीरामध्ये पोटात काय असतं जे यकृत आहे त्याचा होतो कॅन्सर, ब्रेस्ट जे आहेत फिमेल्समध्ये ब्रेस्टना का होतो कॅन्सर होतो, युटेरस जे आहे फिमेल्समध्ये युटेरस जे आहे तर त्याला काय होतो कॅन्सर होतो, अँड स्किन अँड टिश्यूज लाईक अ ब्लड. आता स्किनमध्ये पण काय होतो कॅन्सर होतो स्किनला सुद्धा, आणि ब्लड जे आहे ब्लड हा जो टिश्यू आहे तर त्याचा सुद्धा काय होऊ शकतो कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे अशा डिफरंट बॉडी पार्ट्समध्ये हा कॅन्सर होऊ शकतो. सो देर आर सम रिजन्स टू हॅविंग दिस डिसीज. आता याच्यासाठी काही रिजन्स जे आहेत तर ते कारणीभूत ठरतात. व्हॉट आर दॅट रिजन्स इन व्हॉट आर द रिजन्स, द कन्झम्पशन्स ऑफ द टोबॅको गुटखा. तर एक मेन काय रिजन आहे कन्झम्पशन, खाणे, काय खाणे टोबॅको तंबाखू गुटखा वगैरे असे जे पदार्थ आहेत त्याचं कन्झम्पशन केल्यामुळे काय होतो कॅन्सर होऊ शकतो. मे बी स्मोकिंग म्हणजे धूम्रपान करणे, बिडी सिगारेट स्मोकिंग, ड्यू टू दॅट कॅन्सर मे ऑकर्स. अल्कोहोलिझम म्हणजे काय मद्यपान करणे म्हणजे दारू पिणे. देन there are again some other reasons also. Here see lack of fiber content. हे काहीही नाही आहे, याच्यातले कुठलेही ॲडिक्शन्स नाही आहेत, व्यसन नाही आहेत, पण तरी पण कॅन्सर होतो. वाय? बिकॉज जे काय डाएट आहे म्हणजे आहार आहे त्याच्यामध्ये फायबर लॅक फूड कंटेंट असणं, म्हणजे तंतुमय पदार्थ रोजच्या आहारामध्ये नसतील अजिबात. कसले तंतुमय पदार्थ? फ्रूट्स, लिफी व्हेजिटेबल्स हे नसतील अजिबातच रोजच्या आहारामध्ये. सो दॅट मे लीड्स इन टू द कॅन्सर. त्याच्यामुळे सुद्धा काय होतो कॅन्सर होऊ शकतो. किंवा काय होऊ शकतं बघा एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ द जंक फूड. जंक फूड माहिती आहे तुम्हाला, तर हे जंक फूड खाण्याने आणि सारखं एक्सेसिव्ह म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात काय केलं हे जंक फूड, जसं पिझ्झा बर्गर हे सगळे वडा वगैरे हे सगळे काय आहे जंक फूड आहे. ते सारखं खाल्ल्यानंतर सुद्धा काय होऊ शकतं कॅन्सर होऊ शकतो. सो ऑल दीज आर द सम आर ऑफ द मेनी पॉसिबल रिजन्स. आता या काही कारण आहेत, याच्याशिवाय अदर काही रिझन्स पण असू शकतो दॅट मे लीड्स इन टू द कॅन्सर. ही काय आहेत मेन काही कारणं आपण इथं बघितलेली आहेत. सो दे मे
पॉसिबल रिजन्स, यामुळे कदाचित काय होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो. हेरिडिटी मे बी ऑल्सो द रिजन. काही वेळेस काही कॅन्सरमध्ये काय होऊ शकतं, हेरिडिटी जे आहे म्हणजे अनुवंशिकता हे पण कारण होऊ शकतं फॉर द कॅन्सर. अशा काही कारणांमुळे कॅन्सर होऊ शकतो. देन व्हॉट आर द सिम्पटम्स, याचे सिम्पटम्स कोणते आहेत. सिम्पटम्स म्हणजे काय सांगा, लक्षणं. क्रोनिक कफ, क्रोनिक म्हणजे अतिशय जुनाट, म्हणजे खूप दिवसांपासून खोकला लागला असेल. हॉर्स व्हॉइस म्हणजे घोगरा आवाज येणे, आवाज कसा येणे, घोगरा. डिफिकल्टी इन सॉलोईंग, गिळण्यास का होणे, त्रास होतो अतिशय, गिळण्याची जी काय असते प्रक्रिया, सो दॅट हॅविंग डिफिकल्टी, सॉल्विंग करण्यासाठी डिफिकल्ट होत असेल तर दॅट मे द सिम्पटम ऑफ द कॅन्सर. देन इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन, स्कार्स काही व्रण उठतात आणि ते इनक्युरेबल असतात, म्हणजे ते बरे होत नाहीत आणि नेहमी काय होतं, इन्फ्लेमेशन होतं, म्हणजे नेहमी त्या व्रणाच्या तिथं काय होते, खाज सुटते, दाहकता जाणवते. सो दॅट मे बी द सिम्पटम. लम्प्स इन द ब्रिस्ट, स्तन जे आहेत तर त्याच्यामध्ये ब्रिस्टमध्ये काय असतात, लम्प्स येतात म्हणजे गाठी तयार होतात. अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, अचानकपणे काय होणे, खूप वजन कमी होणे. आपल्याला वाटतं एकदम अचानक वजन कमी झाले आपलं छान वाटतं आपल्याला, असं नाही. मे बी दॅट इज अ सिम्पटम ऑफ कॅन्सर. ते काय होऊ शकतं, कॅन्सरचं सिम्पटम होऊ शकतं, लक्षात घ्या. सो दीज आर सम सिम्पटम्स. हे काय आहेत, सिम्पटम्स आहेत. एकतर क्रोनिक कफ असतो, हॉर्स वाईज घोगरा आवाज येतो, डिफिकल्टी इन सॉलिंग गिळण्यासाठी त्रास होतो, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन बरा न होणारा व्रण उठतात, चट्टे उठतात, लम्प्स इन ब्रिस्ट, ब्रिस्टमध्ये लम्प्स तयार होतात आणि एक्सप्लेन्ड वेट लॉस, अचानकपणे काय होतं, वेट लॉस होतो. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ द कॅन्सर. हे काही सिम्पटम्स आपल्याला सांगता येते. आता डू यू नो अबाउट दिस सीन, हे तुम्हाला माहिती आहे का, पहा. मॉडर्न डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर. आता कितीतरी वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या टेक्निकने, तंत्रज्ञानाने काय केलं आहे, ह्या कॅन्सरला डायग्नोस केलं जातं. डायग्नोसिस म्हणजे निदान, म्हणजे ओळखला जातो. सो देर आर सम मॉडर्न डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट टेक्निक्स आर ऑन द कॅन्सर. सी अबाउट दॅट. Various techniques like CT scan, MRI scan, mammography, biopsy that are used in the diagnosis of cancer. कॅन्सरच्या डायग्नोसिसमध्ये म्हणजे कॅन्सरचं निदान करण्यासाठी ह्या सगळ्या काय आहेत, तर टेक्निक्स आहेत. या टेक्निक्स वापरल्यानंतर आपण इझिली कॅन्सरचं डायग्नोसिस करू शकतो. व्हॉट आर सी दॅट, CT स्कॅन आहे, MRI केलं जातं. ह्या तुम्ही असं कधीतरी ऐकलं पण असेल कदाचित तुम्ही, काही पेशंटच्या बाबतीत मॅमोग्राफी केली जाते किंवा बायोप्सी ही जी टेस्ट आहे ती केली जाते आणि कॅन्सर जो आहे तर तो डायग्नोस केला जातो. सी हियर, इन केस ऑफ द ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट कशी केली जाते पहा. इन केस ऑफ द ट्रीटमेंट अलॉंग विथ द कन्व्हेन्शनल मेथड्स, कन्व्हेन्शनल जे पारंपरिक काही मेथड्स आहेत त्या वापरल्या जातात, नियमित ज्या वापरल्या जातात ऑन द ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर, अँड दॅट आर द कीमोथेरपी. कीमो मीन्स काही केमिकल्स जे आहेत तर त्याचा यूज केला जातो, दॅट इज अ कीमोथेरपी. रॅडिएशन केलं जातं, रॅडिएशन थ्रू सम रेज, काही रेज असे असतात, काही किरण जे आहेत तर ते काय केलं जातं, जिथं गाठ तयार झालेली असते तिथे काय केलं तर ते रेडिएशन सोडले जातात आणि तो पार्ट जो आहे तो पूर्णपणे शेक केला जातो. देन दिस वन इज द रेडिएशन थेरपी. देन सर्जरी मे टेक प्लेस, कारण काही ठिकाणी काही वेळेस सर्जरी पण केली जाते, शस्त्रक्रिया. आणि असे काही कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत ऑन द ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर. देर आर सम मॉडर्न टेक्निक्स, काही मॉडर्न टेक्निक्स पण वापरले जातात, जसं रोबोटिक और लॅपरोस्कोपिक सर्जरी. रोबोटिक, रोबोटच्या थ्रू काय केलं ते सर्जरी केली
केली जाते किंवा लॅप्रोस्कोपी केली जाते, म्हणजे दुर्बिणीमधून काय केलं जाते, शस्त्रक्रिया केली जाते. अशा प्रकारचे काही मॉडर्न टेक्निकसुद्धा या कॅन्सरच्या डायग्नोसिस केलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर. कशा प्रकारे डायग्नोसिस केलं जातं आणि त्याच्यावर कोणती टेक्निक वापरली जाते हे आता आपण पाहिलं. नाव ऑलवेज रिमेंबर, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणती पहा, कंट्रोल्ड डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ कॅन्सर. कॅन्सर जर घालवायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, कंट्रोल्ड डाएट म्हणजे आपला जो आहार आहे तर तो नियंत्रित पाहिजे. कशा प्रकारचा, तर जो बॅलन्स डाएट म्हणतो आपण, तर तो नेहमी म्हणजे ऑल न्यूट्रिएंट्स आर प्रेझेंट इन द सफिशियंट क्वांटिटी इन द डाएट, दॅट डाएट इज कॉल्ड ॲज अ बॅलन्स्ड डाएट. अशा प्रकारचं डाएट पाहिजे, म्हणजे आहार आपला काय पाहिजे, पूर्णपणे बॅलन्स्ड पाहिजे. फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ द मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. फक्त ट्रीटमेंट जे आहे कॅन्सरवरचं, तर ते फक्त काय सफिशियंट नाही आहे. म्हणजे काही मॉडर्न टेक्निक वापरले जातात, ट्रीटमेंट वापरली जाते ऑन द कॅन्सर. अलॉंग विथ फिजिकल एक्सरसाइज इज व्हेरी मच इसेन्शियल. म्हणजे नियमितपणे व्यायाम करणे हे पण काय खूप महत्त्वाचं आहे ट्रीटमेंटसोबत, म्हणजे उपचाराच्या सोबतच. अवॉइड द ॲडिक्शन म्हणजे व्यसनं टाळणं खूप गरजेचं आहे. कोणती, लाईक टोबॅको चिविंग म्हणजे तंबाखू खाणे, स्मोकिंग करणे म्हणजे बिडी किंवा सिगारेट जे आहे तर ते त्याचं स्मोकिंग करणे, धूम्रपान म्हणतो आपण त्याला, किंवा अल्कोहोलिझम, हे जे काही ॲडिक्शन्स आहेत, अवॉइड दॅट ॲडिक्शन्स. त्याला पूर्णपणे काय केलं पाहिजे, आपण अवॉइड केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण हे काय असतं, खूप भयानक प्रकारचा काय हा डिसीज आहे. याच्यामध्ये फक्त ट्रीटमेंट केली जाते. देर इज नो एनी प्रॉपर मेडिसिन ऑन द कॅन्सर. आता याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचं प्रॉपर मेडिसिन नाही. त्याच्यामुळं नेहमी काय केलं पाहिजे, बॅलन्स्ड डाएट ठेवला पाहिजे. फिजिकल एक्सरसाइज आणि ट्रीटमेंट वगैरे हे काय केलं, याच्यावर लक्षात हे करणं खूप गरजेचं आहे. नाव डिस्कस अबाउट दिस. डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर द पोस्टर फॉर द डिस्प्लेइंग द क्लासरूम. आता हे क्लासरूमपर्यंत तुम्ही येणं शक्य नाही. इथं काय करायचं आहे बघा, तुम्ही कॅन्सरला कंट्रोल करण्यासाठी कुठले मेजर्स आपण यूज करू शकतो, तर हे करायचं आहे. आणि तुम्ही घरच्या घरी पोस्टर्स तयार करू शकता आणि ते तुम्ही लावू शकता घरी, ते डिस्प्ले करू शकता घरच्या घरी. ओके, सो दिस इज अबाउट द कॅन्सर. हे आता आपण कॅन्सरबद्दल काय केलं इथं डिस्कस केलेलं आहे. आता याच्यानंतर सेकंड डिसीज बघूया आपण, डायबिटीज. दुसरा डिसीज बघूया आपण, डायबिटीज. डायबिटीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे मधुमेह असं याला म्हटलं तर डायबिटीज हे पण वेल नोन आहे, माहिती असेल कदाचित. बरेचसे आपल्या आजूबाजूला पेशंट असतात, आपल्या घरी पण असतात. सो कॅन यू टेल अबाउट दिस. डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग अ शुगर फ्री टी ऑर अवॉइडिंग द कन्झम्पशन ऑफ स्वीट. तुम्हाला आठवतं का की तुम्ही केव्हा बघितले का असं बघा, काही लोक काय करतात, शुगर फ्री चहा घेतात, म्हणजे याच्यामध्ये साखर, बिन साखरेचा चहा आम्हाला लागतो असं म्हणतात, किंवा गोड पदार्थ आम्हाला चालत नाहीत किंवा आम्ही खात नाही वगैरे असं सांगतात. तर व्हॉट मे बी पॉसिबल रिझन फॉर दिस. आता असं म्हणण्यासाठी त्यांना काय कारण असावं सर सांगा बरं. हां, येस, सो दे मे बी पेशंट्स ऑफ डायबिटीज. तर ते कशाचे पेशंट्स असतात, डायबिटीजचे पेशंट्स असतात. तर हे डायबिटीज काय आहे हे आपण पाहूया. डायबिटीज कशामुळे होतो, व्हॉट आर द रिझन्स, सिम्पटम्स काय त्याच्यावर, किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय केले जातात हे पाहूया आता आपण. सो द हार्मोन, लाईक द नेम ऑफ दॅट हार्मोन इज इन्सुलिन. इन्सुलिन नावाचं हार्मोन आहे.
इन्सुलिन. आता हे हार्मोन काय करतं बघा, आणि हे कुठे तयार होतं. सो धिस इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन अ पॅनक्रियाज. आपल्या शरीरामध्ये जे पॅनक्रियाज आहे म्हणजे स्वादुपिंड, याच्यामध्ये हे इन्सुलिन हार्मोन म्हणजे संप्रेरक जे आहे ते तयार होतं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस हार्मोन. याचं फंक्शन काय आहे. इट कंट्रोल द लेवल ऑफ द शुगर, दॅट इज द ग्लुकोज इन आवर ब्लड. हे आपल्या रक्तामध्ये असणारं जे शर्करा आहे, ग्लुकोज या नावाची, तिच्यावर काय करतं, हे नियंत्रण करतं. म्हणजे तिला वाढू देत नाही आणि कमी पण करू देत नाही. हे काय आहे, हे फंक्शन कुणाचं, या इन्सुलिन या हार्मोनचं हे फंक्शन आहे. आता बघा, इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी. समजा हे जे इन्सुलिन आहे हे कमी प्रमाणात जर सिक्रेट झालं तर काय होईल बघा, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. ग्लुकोजची लेवल कंट्रोल होणार नाही. कारण काय झालं, याचं जे सिक्रेशन आहे तर ते कमी झालं. म्हणजे हा पॅनक्रियाजमध्ये समजा जर कमी प्रमाणात तयार झाला तर काय होणार आहे, शुगर लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. तिथं शुगरची लेवल कंट्रोल केली जाणार नाही. धिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज अ डायबिटीज. त्या डिसऑर्डरला डायबिटीज असं म्हटलं जातं. सी हियर, इफ इन्सुलिन इज इन अ लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड, दॅट इज डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज अ डायबिटीज. त्या डिसऑर्डरला डायबिटीज असं म्हणू शकतो आपण. आता याचे सिम्पटम्स काय आहेत पहा, कोणती लक्षणं आहेत. सो विच कॅनॉट बी इग्नोर्ड. अशा प्रकारची जर लक्षणं दिसत असेल तर त्याला टाळणं योग्य नाही, त्याच्याकडे पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. कुठले सिम्पटम्स बघा, जनरल सिम्पटम्स जर समजा आपल्या घरातल्या कोणाला तरी असं दिसत असतील तर ते इग्नोर करण्यासारखे नाहीत. कोणते सिम्पटम्स, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट. रात्री सारखं काय करणे, युरिनेशन, लघवीला जाणे. इन्क्रीज द ओबेसिटी फॉर ऑर द वेट लॉस. म्हणजे इन्क्रीज द ओबेसिटी, लठ्ठपणा वाढणे, जाडी वाढणे, किंवा वेट लॉस, अचानकपणे वजन कमी होणे. सो दॅट आर द सिम्पटम्स ऑफ द डायबिटीज. हे डायबिटीजचे सिम्पटम्स असू शकतात. सो व्हॉट इज द रिझन फॉर धिस. आता याचं कारण काय बघा, डायबिटीज होण्यासाठी हेरिडिटी मुख्य कारण काय आहे बघा. अनुवंशिकता असू शकतं याच्यामध्ये. म्हणजे समजा जर आपल्या आईला वडिलांना वगैरे डायबिटीज आहे, आपल्याला तो होऊ शकतो. सो हेरिडिटी हे रिझन आहे. ओबेसिटी, लठ्ठपणा, जाडपणा जो आहे हे कारण होऊ शकतं. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, जे व्यायाम आहेत, शारीरिक व्यायाम न करणे, म्हणजे बैठे काम करणे, नेहमी बसून राहणे, कुठल्याही प्रकारची शरीराची हालचाल न करणे, हे कारण होऊ शकतं. आणि मेंटल स्ट्रेस, म्हणजे आपल्यामध्ये आपण मानसिक ताणाखाली सततपणे जर राहत असतो, सो दॅट मे बी लीड्स इन टू द डायबिटीज. त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतो, डायबिटीज होऊ शकतो. आता बघा, व्हॉट इज द प्रिव्हेंटिव्ह मेजर. मग आता याच्यावर उपाय काय आहे का नाही आहे. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ धिस इज फॉलोइंग द प्रॉपर डाएट. आपला आहार काय पाहिजे, योग्य पाहिजे, योग्यच म्हणजे बॅलन्स डाएट पाहिजे. मेडिसिन, औषधं तर आहेतच. एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ द डॉक्टर्स. आता इथं एक्सरसाइज जे डॉक्टरांनी जे कुठल्या प्रकारची एक्सरसाइज करायला सांगितलेली आहे ते एक्सरसाइज नियमितपणे करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. विच हेल्प्स द डायबिटीज अंडर कंट्रोल. याच्यामुळे या सगळ्या कारणांमुळे किंवा हे जे मेजर्स आहेत या उपायांमुळे डायबिटीज जो आहे तर तो कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो. सो डू यू नो अबाउट दिस. हे तुम्हाला माहिती आहे का पहा. इंडिया हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट्स इन द वर्ल्ड. सगळ्या जगापेक्षा भारतामध्ये सर्वात जास्त डायबिटीजचे पेशंट्स आहेत. ॲट प्रेझेंट आता ॲप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीज पेशंट्स आर प्रेझेंट इन द कंट्री. 7 कोटीपेक्षा जास्त पेशंट्स काय आहेत आपल्या भारतामध्ये आत्ता डायबिटीजचे आहेत. म्हणजे सगळ्या जगापेक्षा आपल्या भारतामध्ये या डायबिटीजचं प्रमाण काय आहे, सर्वात जास्त आहे. हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. याच्या हे होऊ नये
याच्यासाठी पण आपण काय करू शकतो, प्रयत्न करू शकतो. सो दिस इज अबाउट द डायबिटीज. हे आहे डायबिटीज. सो इन दिस व्हिडिओ वी सॉ अबाउट द 2 डिफरंट डिसीजेस. आपण कॅन्सर आणि डायबिटीज हे दोन्ही काय बघितले, डिसीज बघितले. कॅन्सरमध्ये कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला दिसतात, त्याच्यानंतर त्याचे रिझन्स काय आहेत, कारणं याच्याबद्दल पाहिलं. तसंच डायबिटीजचे पण सिम्पटम्स आणि रिझन्स आणि त्याच्यावरचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे सगळं काय केलं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. नाव हिअर वी स्टॉप. नाव सी एक्सरसाइज. व्हॉट इज द एक्सरसाइज? राईट द सिम्पटम्स अँड रिझन. Exercise. Write symptoms and reasons of कशाचे? Cancer and diabetes. Okay. Write the answers of this question in your notebook.